बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। एक देश एक शिक्षण ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांनी सतत पाठपुरावा केला व आज ही संकल्पना कार्यान्वित होतोय। सरकार व प्रशासनाचे अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ काळे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना अभिनंदनपर पत्र देण्यासाठी गेले असता अभिनंदनपर निवेदन घेण्यास असमर्थता दाखवली। निवासी उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी सौ मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष आफरीन बागवान मॅडम, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर जाकीर शेख, सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्ष मनीष गौरव मॅडम, रोहित परदेसी, मल्लया स्वामी आदी उपस्थित होते। निवेदन देखील दिलेलं आहे, आभार व अभिनंदनचं पत्र दिलेलं आहे। त्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आफरीन बागवान मॅडम, शहर अध्यक्ष गौरव मॅडम तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष जाकीरबाई शेख यांच्या समेत आम्ही आज पत्र दिलेलं आहे। परंतु आज आम्ही पत्र देताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी स्वतः इथे असताना 1 तास आम्हाला थांबवून घेण्यात आलं आणि 1 तासात जिल्हाधिकारी भेटतो म्हणले आणि पत्र घेतो म्हणले आणि त्यांनी परत उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही पत्र द्या असं सांगण्यात आलं। आज एवढा देशामध्ये आम्हाला अभिमान वाटतो की आमची मागणी मान्य झाली। राष्ट्रनायक जानकर साहेब यांनी जो आवाज उठवला होता विधानसभेमध्ये, वन नेशन वन एज्युकेशन, तो आज सरकारनं मान्य केला आहे। सरकारचा आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो। परंतु आज सोलापूर जिल्ह्यामधले कलेक्टर हे फक्त एकाच पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षांनाच वेळ देतात आणि जो बाकीचे पक्ष आहेत आमच्यासारखे राष्ट्रीय समाज पक्ष असतील बाकीच्या पक्षांना वेळ देत नाहीत। तर याचं नेमकं कारण काय हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे। सामान्य माणूस किंवा बाकीचे जे विरोधी पक्ष असतील किंवा जे पक्ष आहेत त्यांना का वेळ देत नाहीत हा मला आज सवाल पडलेला आहे। जिल्हाधिकारी साहेब, आपण लोकशाही आहे का ठोकशाही आहे मला हे समजत नाही। देश एक शिक्षण हे कार्यप्रणाली जे आज आपले राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांनी जे प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला यश आलेले आहे। आणि आज देशभरामध्ये जे विसंगत पद्धती होती शिक्षणामध्ये की CBSE पॅटर्न आणि स्टेट बोर्ड पॅटर्न, ह्याच्यामध्ये जानकर साहेबांनी एक खूप चांगलं आणि महत्त्वपूर्ण कार्य केले की CBSE पॅटर्न सगळ्या गोरगरीब जे लोक आहेत आणि जे गरीब आहेत, जे शिक्षण शिकायला खरंच त्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांच्या सगळ्यांसाठी हा खूप मोठं अपॉर्च्युनिटी म्हणून जानकर साहेबांनी हे कार्यप्रणाली अस्तित्वात आणली आहे। त्याच्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मी सोलापूर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते। प्रचलित पद्धत होती की CBSE हा जो काही एज्युकेशनचा भाग आहे तो उच्चवर्गीय लोकच घेतात। तर ते जे काही शिक्षणामधली दुरी आहे ते पूर्ण कमी करण्यासाठी वन नेशन वन एज्युकेशन ही प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी जानकर साहेब यांनी फार चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि त्यांना यश आलेलं आहे। आणि सर्व प्रशासन आणि जे काही सरकार आहे त्यांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहेत आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा आम्ही केलेलं आहे।